कंटिन्यू. व्हिडिओ ऑन करा, बाकीचे व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन. तेरी धूली का टीका किए देवा जो भक्त तेरा जिए उसे अमृत का है मोह क्या हंस के विष का वो प्याला पिए तेरी महिमा की छाया तले काल के रथ का पहिया चले एक चिंगारी प्रतिशोध से खड़ी रावण की लंका जले शत्रुओं की कतारें एक अकेले से हारे कण भी पर्वत हुआ रे श्लोक बन के जहाँ रे नाम आया तेरा हे देवा श्री गणेश 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 देवा श्री गणेश. दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी तू ग दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी.
आती है मगर जाने का नहीं। मेरा दिल प्यार का दीवाना 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 प्यार का परवाना आता है मुझको प्यार में जल जाना मुश्किल है प्यारी तेरा ठिकाना मेरा दिल प्यार का दीवाना 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 प्यार का पिया तू नहीं है इलाज दुनिया में और कोई शांति 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 क्या जानो मोहब्बत क्या है दिल की महफिल ये महफिल क्या जानो मोहब्बत क्या है दिल की महफिल ये महफिल सुनो के जा हमारा अमीरी है सितारा गरीबी है काबू याद है मोहब्बत मोहब्बत जिंदगी है बस इतना प्यार मिले
जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे कट जाएगी आपका क्या होगा जनाबे वाली आपका क्या होगा अपने आगे ना पीछे ना कोई ऊपर नीचे अपने आगे ना पीछे ना कोई ऊपर नीचे रोने वाला ना कोई रोने वाली जनाबे वाली आपका क्या होगा प्यार में फिर से बात छोड़ी मेरी जान प्यार में फिर से बात छोड़ी मेरी जान ओ जान जहाँ पर चलती यहाँ तेरा पीछा छोड़ूं ना 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 प्यार में फिर से बात छोड़ी मेरी जान ओ जान जहाँ पर चलती यहाँ तेरा पीछा छोड़ूं ना 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 प्यार में फिर से बात छोड़ी मेरी जान प्यार तुम्हें किस मोड़ पे ले आया ये दिल से आए कोई ये बताए क्या होगा प्यार हमें किस मोड़ पे ले आया ये दिल करे आए कोई ये बताए क्या होगा आखिर क्या है ऐसी भी मजबूरी अरे मिल गए दिल फिर भी तो है ये दूरी अरे डोला डोल गए ठीक निकले आएंगे अरे जीना धड़का रोज अटक मंजूरी प्यार हमें किस मोड़ पे ले आया ये दिल करे आए कोई ये बताए क्या होगा बेदारे लपेटे हुए घूमती नजरों वाले वो जाने तमन्ना किधर जा रही हो हसीना जुल्फों वाले काले जहां ढूंढती है काफिर आंखें किसका निशान बदन पे सितारे लपेटे हुए वो जाने तमन्ना किधर जा रही हो जरा बात आओ तो मैं ना जाए जरा बात आओ तो मैं ना जाए बदन पे सितारे लपेटे हुए वो जाने तमन्ना किधर जा रही हो जरा बात आओ तो मैं ना जाए जरा बात आओ तो मैं ना जाए हसीना जुल्फों वाले काले जहां ढूंढती है काफिर आंखें किसका निशान दिल में दिल ऐ यहाँ फिरती हो कहाँ
से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके। सोचो कभी ऐसा हो तो क्या हो, सोचो कभी ऐसा हो तो क्या हो। हम
फरमाया कि पैरों पे अपने खड़े होके दिखलाओ, फिर ये जमाना तुम्हारा है। अरे तो लो भैया हम अपने पैरों के ऊपर खड़े हो गए और मिला ली है ताल, दबा लेगा दांतों तले उंगलियां लिया, ये जहां देख कर अपनी चाल के पग घुंघरू बांध मीरा नाची थी, के पग घुंघरू बांध मीरा नाची थी, और हम नाचे बिन घुंघरू के पग घुंघरू बांध मीरा नाची थी। वो तीर भला किस काम का है, जो तीर निशाने से झुके 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 रे, के पग घुंघरू बांध मेरा नाची, पग घुंघरू बांध मेरा नाची थी, नाची थी, नाची थी, नाची थी, हाँ के पग घुंघरू। के पग मेरे अंगने में और मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, जो है नाम वाला और जो है नाम वाला वही तो बदनाम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है। और जिसकी बीवी लंबी उसका भी बड़ा नाम है, जिसकी बीवी लंबी, हाँ जिसकी बीवी लंबी उसका भी बड़ा नाम है, कोठे से लगा दो, अरे कोठे से लगा दो सीढ़ी का क्या काम है, कोठे से लगा दो सीढ़ी का क्या काम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है। ओ खई के पान बनारस वाला, make some noise। खई के पान बनारस वाला, दिखाए बंद अकल का ताला। ओ खई के पान बनारस वाला, दिखाए बंद अकल का ताला। फिर तो ऐसा करे कमाल, दीदी करते सबकी चाल। ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला। ओ भाई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला। Sexy and I know it. 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 अरे मीना आ गया तेरा दीवाना, बता बता, अरे कहाँ है। दरवाजे को कुंडी मारो, कोई न बच के जाने पाए, डीजे को समझा दो म्यूजिक गाती से भी रुक ना जाए, लगा लगा जो फील करे वो जाके दौड़ बोल लटक ले, इसको डांस नहीं करना जाके अपनी फैस चराए। आज की रात है तुझसे बड़ी प्यार है, जी भर के नाच लो ना, घर वाले ना मापे हैं, तुम पे अपना राज है, करने की क्या बात है, ये तो बस शुरुआत है, ये तो बस शुरुआत है। अरे अभी तो पार्टी शुरू हुई है। Put your fucking hands up!
बरसों को मुझसे दूर तेरे पास और मुझे हुआ ऐसा तू 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 मेरी मैं तेरा होने लगा मैं तेरा तू मेरी होने लगी तू 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 오빤 강남스타일 강남스타일 낮에는 따사로운 인간적인 여자 커피 한 잔에 여유를 아는 여자 밤이 오면 심장이 뜨거워지는 여자 그런 반전 있는 여자 너를 선호해 낮에는 너만큼 따사로운 그런 선호해 커피 식기도 전에 원샷 때리는 선호해 밤이 오면 심장이 터져버리는 선호해 그런 선호해 아름다워 사랑스러워 그래 그래 바로 너 아름다워 사랑스러워 그래 너 그래 바로 너 생각만 하면 끝까지 오빤 강남스타일 गडबड करू नका, गोंधळ करू नका, भांडण करू नका. तो काय सांगतोय ना खरे गाडगे सर रुकना है क्या बात है सुपर सुपर डुपर ओके तो सभी लोग काय वामन मोरे ताई दिसतायत झोपून आहेत काय ओके बर चालेल चला आता काय करूया आपण आता वॉर्मअप घेऊया आणि कॉल एंड करूया आज गुढी पाडवा असल्यामुळे सगळ्यांना गुढी उभारायची आहे 8:15चा वेळ आहे गुढी उभारण्यासाठी मुहूर्त हा तुम्हाला सगळ्याला मुहूर्त पण सांगून ठेवतो मी गुढी उभारण्याचा टाइम आहे ज्यांना ज्यांना वेळ जायचंय तुम्ही हे करू शकता ओके लिव्ह केलं तर चालेल बाकी लोकांनी नो प्रॉब्लेम पर्यंत गुढी उभारता येते तुम्हाला गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे राधे 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 श्याम गोविंद राधे जय श्री राधे राधे गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे गोविंद राधे राधे श्याम गोपाल राधे 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 श्याम गोपाल राधे राधे गोविंद राधे राधे श्याम गोपाल मॅनेजमेंट राधे श्याम गोविंद राधे जय श्री राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे जय श्री राधे
त्याच्यामुळे मला जास्त होतं, त्याच्यामुळे मला त्या वर्कआउटला राधे 3-4 महिने जर माझा ह्याच्यावर दुसरा व्यवसाय इंडस्ट्री वॉटर ट्रीटमेंट प्लॅन मॅनेजमेंट प्रॉपर्टी लेवलला मी काम करतो. ते बॉटल चलो बहुत बढ़िया बहुत बढ़िया ओके चलो इसी के साथ बाप रे। आवाज आ रही है माउस गिरवा ओके यस अपना अपना सकल संतुलित आहार खत्म कीजिए ओके और अपना अपना सकल संतुलित आहार इंटेक कीजिए कोई ऐसा अपने इस फैमिली के अंदर कोई ऐसा मंजूष मैम बहुत बढ़िया, डॉक्टर साहब बहुत बढ़िया, संतोष सर बहुत बढ़िया, उषा मैम बहुत बढ़िया, सविता सानप मैम बहुत बढ़िया, आप लोगों ने अच्छा एक्सरसाइज किया जो के सेकंड बैच के लिए, तो थैंक यू आप सभी के लिए। मुझे ये जानना है आज के इस कॉल के ऊपर अपने परिवार के साथ कोई नया फैमिली मेंबर है जो फर्स्ट टाइम ज्वाइन हुआ है। अगर ऐसा कोई है तो चैट बॉक्स में यस डाल सकते हैं या शायद आप हैंड राइज करके आपका इंट्रोडक्शन दे सकते हैं कि आप इस परिवार से कहां से ज्वाइन है, आपको किसने इनवाइट किया है, बस इतनी जानकारी हमें चाहिए। हम है कोई ओके नहीं है, चैट बॉक्स में कोई आया है नया आज ही ज्वाइन हुए इस परिवार के साथ, ऐसे कोई है? ओके है कोई तो है, ओके अनम्यूट कीजिए मैम। यस गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। यस बोला, आपण कुठून आहात, आपला परिचय द्या। सर्वप्रथम तुमचं गोल्डन फॅमिली मध्ये मनपूर्वक स्वागत, वेलकम, आणि आज गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। यस आता परिचय द्या तुमचा। सर तुमचं नाव? तुमचे ते चॅलेंज तुमच्याकडे असेल, माझा आवाज बरोबर आहे? हा. मला सांगा तुम्ही कुठून आहात, आवाज येतोय, बोलत राहा। हा मी मुंबई मधून आहे, मुंबई कल्याण मधून। ओके, आणि आज पहिल्यांदा जॉईन झालाय का या फॅमिलीला? नाही मला 1 महिने झाले। ओके ओके, मी पहिला प्रश्न असा विचारला होता की आज पहिल्यांदा कुणी आपल्या फॅमिलीशी सहभागी झाले का? तुम्हाला 1 महिना झालाय, त्याबद्दल अभिनंदन, तुमचं स्वागत। ओके येस, काय बदल झाला तुमच्यात 1 महिन्यापूर्वी? काय चॅलेंज घेऊन आला होता आणि काय बदल झाला? 1 महिन्यामध्ये पहिले तर मी 4 किलो वेट कमी केलं, ते अचीव केलंय। वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन। ओके, थँक्यू। वर्कआउट नाही केलं, फक्त वर्कआउट नाही केलं का कोचच्या गायडन्स नुसार आहारात बदल करून केलं, कसं केलं? मॅमनी आम्हाला गायडन्स जे दिले होते ना, सकाळचे एनर्जी ड्रिंक, परत ते सकाळ संतुलित आहार होता, परत ते दिवसामध्ये कसं कसं तुम्हाला जेवण वगैरे करायचं। ओके, म्हणजे मॅडमच्या गायडन्स खाली केलं। ओके छान, म्हणजे मॅडमने जो डाएट प्लॅन वगैरे जो काय तुम्हाला सांगितलं त्याला तुम्ही फॉलो केलं आणि 1 महिन्यामध्ये 4 kg वजन कमी केलं। हा वाव, कॉंग्रॅच्युलेशन। जिथे एक लोक कधी कधी एखाद्याचं 1 पण कमी होत नाही, तुमचं 4 kg वजन कमी झाले। वाव, ते पण म्हणतात की कधी कधी कोणाचा 1 होतो, कधी अर्धा होतो, कधी कोणाचं होतच नाही, तुमचं जास्त झालंय करून। हो खरंच खूप छान झालंय। आणि काय करता तुम्ही बाय बॅकग्राऊंड? मी आता हाऊसवाईफ आहे सध्या। ओके ओके, आणि मिस्टर काय करतात? मिस्टर जॉब करतात। अच्छा अच्छा, कुठल्या डिपार्टमेंटशी कनेक्टेड? ते आपल्या रिअल इस्टेटच्या डिपार्टमेंट मध्ये।
अच्छा, रिअल इस्टेट. हम्म. टिटवाळ्यामध्येच. हा, टिटवाल्यामध्येच. अच्छा अच्छा, खूप छान. अजून किती वजन कमी करायचंय बरं तुम्हाला? आता तर मला अजून 20 किलो करायचं. 20 करायचंय. ओके. 20 या करायचंय. वाढत्या वजनामुळे तुम्हाला काही तकलीफ होते का, त्रास होतोय का? नाही, ऍक्च्युली कसं असतं ना, वेट वाढल्यानंतर पहिले आपलं कसं कॉन्फिडन्स म्हणजे पडतो. बायकांचं कसं असतं, ते दिसायला थोडी कमी झाली ना, तर त्यांना असं वाटतं की मला कोणी घरामध्ये सध्या कोण बघत नाही, तर बाहेर कोण बघणार. हा हा. त्याचं पहिले कॉन्फिडन्स तिकडेच लूज होतो. अच्छा अच्छा. हा, ओके. तर ते कसं म्हणजे तुम्ही गेले, तुम्हाला कॉम्प्लिमेंट भेटलं, तर तुम्हाला पण वाटतं ना, हा मी कशी तरी दिसते. बरोबर बरोबर. म्हणजे सगळ्यात महिलांना सुंदर दिसायला आवडतं आणि वाढत्या वजनामुळे जे काही बेडअप येतो शरीरावरती, एक सुदृढ शरीर दिसायला पाहिजे तसं दिसत नाही आणि हा, ते त्यामुळे पण मग दिसत नाही. थोडंसं- परत कसं आता आपलं कसं कॉन्फिडन्स गेलं, तर आपल्याला म्हणजे विचार केला, अरे असं होतं तसं होतं, ते आपल्याला ना एक एक बिमारी पण येतं बॉडीमध्ये. ओके, स्वतःला शपथ घ्या की मी सातत्य ठेवेल. सातत्य इम्पॉर्टंट आहे. फिटनेस एका रात्रीत येत नाहीये. ओके. रात्रीमध्ये आज व्यायाम केल्याने उद्या फिटनेस दिसत नसतो. डेली थोडं 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 Daily थोडं करायचं थोडं असतं. करत गेल्याने तुमचा फिटनेस तुम्हाला नंतर जाणवेल. तुम्हाला जसं आवडतं तसं बनायला काही कालावधी द्यावा लागतो, काही वेळ द्यावा लागतो, काही टाइम द्यावाच लागतील, तरच हे होईल. ओके, थँक्यू. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद. यस, या ताईचा वैयक्तिक अनुभव होता. व्यक्ती परत्वे प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. थँक्यू. या ठिकाणीच आपण आज थांबणार आहोत. अजून एक प्रश्न माझा तोच शेवटचा, की कुणी पहिल्यांदा आज आपल्या फॅमिली बरोबर कनेक्ट आहात का? अगदी न्यू, म्हणजे न्यू, पहिल्यांदाच आजच जॉईन झाला होतात, आजच पाहिलंय. ओके, आजच हे पाहताय तुम्ही, असं कोणी आहे? हँड करा. हँड कसं करायचा? तुमच्या मोबाईलच्या मध्यभागी टच करा. तिथे तुम्हाला एक रिॲक्शन नावाचं ऑप्शन दिसेल, त्यावरती टच केलं की तुमच्या याला हँड हे ऑप्शन येतं. म्हणजे मग मला तुमच्याशी संवाद साधायला ऑप्शन देता येतं. ओके. जर कोणी नवीन असाल तर अगदी आजच पहिल्यांदाच या परिवारात तुम्ही आलाय, तुम्ही हा परिवार आज पहिल्यांदा जॉईन केलाय आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आलाय, हे खास विशेष. म्हणजे कधी कधी काय असतं माहितीये का, 1 जानेवारीला मी सुरुवात करतो असं म्हणणारे खूप असतात, पण मराठी आपलं नववर्ष आहे. ओके, मराठी नववर्षाची सुरुवात तुम्ही केली आज. ओके, आपल्याकडे हेच कॅलेंडर होतं पूर्वी, हेच मराठी नववर्ष, चैत्र महिना. ओके, आज चालू झाला. इथूनच आपलं सरळ भारतीय म्हणजे आपला कालगणना इथूनच सुरू झालेलं आहे. ओके, योगेश नावाने आहेत. तुम्ही नवीन आहेत का योगेशजी? न्यू आहेत का? अनम्यूट करा. तुम्हाला मी ऑप्शन दिलाय स्क्रीनवरती, त्यावरती टच करा. हो, नवीन आहे मी. बर. तुमच्या कोचने रेफरन्स केलंय तुम्हाला, तुम्ही नवीन आहात. योगेशजी नमस्कार. कुठून आहात आपण? मी 40गावावर नाही सर. अच्छा, ओके. आणि काय करता तुम्ही बाय बॅकग्राऊंड? मी फायनान्स सेक्टर मध्ये. अच्छा, म्हणजे कुठल्या गाडी, माणसाचं फायनान्स, घराचं नाही, फायनान्स? व्हेकल. ओके. नाही, माणसाचं पण फायनान्स व्हायला लागले आता. म्हणून तुम्हाला म्हटलं कुठल्या फायनान्स मध्ये आहेत. माणसं पण तस्करीवर विकले जात आहेत सध्या, माहित नसलं तर. हो, खूप भयानक परिस्थिती आणि जग खूप वेगळ्या दिशेने वळण घेत आहे या सगळ्या गोष्टीत. अनेक घटना ऐकायला मिळत आहेत. चांगल्या माणसावरती आपण विश्वास ठेवतोय, ते लोक काहीतरी कशात तरी अडकताना दिसत आहेत. खूप भयानक स्थिती येणाऱ्या काळात, म्हणजे जे म्हटलं जातंय ना की कलियुगाचा अंत होणार आहे, तर तिकडे वाटचाल चालू आहे. आपण कलियुगातच आहे, पण कलियुगाचा अंताकडे वाटचाल चालू आहे. अनेक गोष्टी नको असलेल्या, फेसबुक ओपन करा, व्हॉट्सअप ओपन करा, न्यूज चॅनल ओपन करा, अशा नको असलेल्या आणि मनाला वेदना देणाऱ्या अनेक घटना दिवसाला इथेही घडतायत. ओके, तर ते पण त्या निमित्ताने. ओके, तुम्ही फायनान्स मध्ये आहात, खूप चांगली गोष्ट आहे. लोकांना गाड्या घेण्यासाठी जे काही फायनान्स लागतं त्याला मदत करता. ओके, किती वर्षापासून हा व्यवसाय करता तुम्ही? तर मी तरी मला एक 15 वर्ष झाली सर.
ओके ओके. आणि आज या फॅमिलीमध्ये सर्वप्रथम तुमचं वेलकम. आणि काय चॅलेंज घेऊन आलाय तुम्ही इथे? काय नाही सर, आपलं fitness आणि फिटनेस पाहिजे बुवा. हे पण वेट कमी करायचंय तुम्हाला? हेल्थ रिलेट हेल्थ चांगली पाहिजे आपल्याला. हे कधी जाणवलं तुम्हाला की हेल्थ चांगली पाहिजे, आपलं वेट कमी पाहिजे, फिटनेस पाहिजे, याची जाणीव कधी झाली तुम्हाला? हे जाणीव तर काय आता म्हणजे होतीच, पण टाइमचा इश्यू असल्यामुळे ते काही शक्य नव्हतं. अच्छा अच्छा. नाही नाही, बऱ्याच लोकांना याची जाणीवच होत नाही सर. बऱ्याच ठिकाणी लोकांना वाटतच नाही की मला फिटनेस पाहिजे, मला निरोगी जीवन पाहिजे, माझं वजन नियंत्रणात पाहिजे. असं बऱ्याच लोकांना जाणवत नाहीये. म्हणजे त्यांचं आयुष्य संपून जातं पण तरीही जाणवत नाही. तुम्हाला सगळ्यात गोष्ट आहे की याची जाणीव झाली की माझं फिटनेस पाहिजे, फिटनेस गरजेचं आहे, माझं वजन कंट्रोल मध्ये असणं गरजेचं आहे, माझी एनर्जी दिवसभर टिकली पाहिजे, याची जाणीव होणं, हे कधी ना कधीतरी जाणीव होणं खूप गरजेचं असतं. आपण कसं पण राहतो पूर्वी, आणि मग कालांतराने म्हणजे मध्यंतरी 30-35 मध्ये जाणीव होणं गरजेचं असतं. म्हणजे पुढलं आपलं जे रिटायरमेंट किंवा जे उतर वयातलं आयुष्य आहे ना, ते आनंदी जातं. पण इथं जर जाणीव नाही झाली, 60 नंतर जाणीव होणं उपयोग नाहीये. ओके. किती वय आहे तुमचं? 40 इयर्स. वा, लवकर जाणीव झाली. ओके. आता तुम्ही पुढचे 30-40 वर्ष आनंदी आणि निरोगी जगू शकता. कारण जाणीव होणं खूप गरजेचं असतं. कुठल्या वयात जाणीव होती की मला निरोगी आणि आनंदी मग आपण पाहतो की आजचे 16 वर्षाचा पोरगा व्यसनेच्या आहारी गेलाय. 16 कशाला, आज म्हणता येईल 12 वर्षाचा मुलगा व्यसनेच्या आहारी चाललाय. आणि त्याला याची जाणीव नाही की माझं शरीर निरोगी ठेवलं पाहिजे, मी आनंदी राहिलो पाहिजे, मी फिटनेस मध्ये राहिलो पाहिजे, मी निर्व्यसनी राहिलो पाहिजे, याची जाणीव नाहीये आजच्या तरुणांना. आणि कुठेतरी वयात ती जाणीव व्हायला पाहिजे. सरांना जाणीव झाली, याचा आनंद आहे. आणि किती वजन कमी करायचं सर तुम्हाला? कमीत कमी 10-12 किलो वजन कमी करायचं. बर, 10 किंवा 12 एकदा फिक्स करून घ्या. 10 करायचं की आपल्याला 12 करायचं? तुमचं आयडियल वेट किती आहे? तुमच्या कोचने तुम्हाला, कोण कोच आहेत तुमचे? म्हणजे आपले ते नाशिकचे सर, काय ते रघुनाथ सर. अच्छा, कुठे भेट झाली तुमची? आले होते ते मित्रासोबत चाळीसगावला. हा हा हा. 40 गावामध्ये भेट झाली आणि मग त्यांनी तुम्हाला फिटनेसचा मंत्र दिलाय की या सर आमच्या बरोबर. ओके. मग आहार घेऊन सुरुवात केली की पौष्टिक आहार घेऊन सुरुवात केली फिटनेस साठी, का फक्त आज एक्सरसाइज केली किंवा पाहिलं काय आज? आज एक्सरसाइजच केली. येस येस. आता या कॉल नंतर, आता एक्सरसाइज तर आहे, पण एक्सरसाइज बरोबर मी तुम्हाला आता स्क्रीनवरती दाखवतो. इथं SK सर आहेत बघा. असा पौष्टिक आहार आपल्याला ऍड करावा लागतो. ओके, ते दिसतील. हा, हे SK सर, GL 44 SK सर. हा, हे असा पौष्टिक आहार घ्यावा. फक्त वर दाखवा. हा, नुसती एक्सरसाइज करून योग्य सर चालत नाही, त्याबरोबर आपल्याला पौष्टिक आहाराची जोड द्यावी लागेल. ओके. म्हणजे आहारात बदल करावा लागेल, सकाळचा ब्रेकफास्ट चेंज करावा लागेल, तेव्हा आपण आपल्या वजनाला नियंत्रणात आणू शकतो. या सगळ्या लोकांनी त्यांच्या आहारात बदल केलाय. ओके, त्यांच्या ब्रेकफास्ट मध्ये बदल केलाय, आणि म्हणून ते लोक बघा, इथे प्रसाद दळवी सर दिसतात तुम्हाला. यस, आलं लक्षात? तर हे सगळं केल्याशिवाय, हे सगळं केल्याशिवाय नाही होत. अलग लक्षात? म्हणजे ते करणं गरजेचं आहे. असं दिसले तुम्हाला दळवी सर? हा. तर आहारात बदल करा. तुमच्या कोचला विचारा की मला तो पौष्टिक आहार पण द्या, माझ्यामध्ये बदल करायचा. नुसत्या व्यायामाने बदल होणार नाहीये. ओके. प्रसाद सर, किती वजन कमी केले तुम्ही? नमस्कार सर, सर्वांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. सर, या फॅमिली बरोबर जॉईन होऊन 2.5 महिने झाले. माझं वजन सुरुवातीला 89 किलो 800 ग्राम होतं. आज मी 79 किलोचा झालोय. जवळजवळ 10-10.5 किलो वजन सर माझं कमी झालेलं आहे. त्याशिवाय सर मला शुगर होती 368, बीपीची टॅबलेट चालू होती. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मला आता 22 दिवस झाले आज एक्झॅक्टली माझी शुगर आणि बीपीची टॅबलेट क्लोज झाले सर. खरंच एवढं हलकं फील करतो सर, आणि रोज एकदम फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं. हे सर्व जे पॉसिबल झालं माझे ग्रेट कोच अशोक बांगर सर, मनीषा मॅडम आणि सर कृष्णा सर, माझे जे मेंटर आहात तुम्ही. आज मी
10 प्रॉपर्टीचा जनरल मॅनेजर आहे, बट मला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला कधी पॉसिबल झालंच नाही. आणि ते जेव्हा 13 डिसेंबर ज्यावेळी कोल्हापूरला सर इव्हेंट होतं आपलं आमच्याच हॉटेलमध्ये, तो दिवस मी माझ्या आयुष्यात मरेपर्यंत कधी विसरणार. ज्या ठिकाणी मला तुम्ही जे माझे मेंटर आहेत कृष्णा सर आणि अशोक सर आणि हे ज्या दिवशी भेटलात आणि मला माझ्या आरोग्याविषयी महत्व सांगितलं, 13 डिसेंबर माझ्या आयुष्यात मी नोट डाऊन करून ठेवला आणि तो सोनेरी दिवस होता सर. येस, थँक्यू सर. येस, योगेशजी, काय समजलं तुम्हाला या दोघांच्या स्टोरी मधून? काय जाणवलं तुम्हाला? म्हणजे काय करावं लागतं? वेट लॉस होतोच बुवा, आणि आपल्याला म्हणजे भविष्यात चांगली हेल्थ भेटेल बुवा याच्यावर. मग काय करावं लागेल त्यासाठी? सुरुवात काय करावं लागेल? कशी करावं लागेल? त्यासाठी आपल्या आहारात बदल करावा लागेल. यस, परफेक्ट. एवढाच मेसेज तुम्हाला आज द्यायचा होता. तुम्ही तुमचे जे कोच आहेत त्यांना संवाद साधा आणि बाबा हे काय आहार घेतात तो आहार मला पण द्या आणि मी पण आहारात बदल करायला तयार आहे, तरच बदल होईल, अदरवाईज नाही होईल. ओके, तर तुम्ही तुमच्या कोचच्या मार्गदर्शनाखाली सकस संतुलित आहार घ्या. ओके, आणि तुमच्या आहारात बदल करा. वेलकम सर, स्वागत आहे, धन्यवाद. येस, अजून एक अनुभव आहे का? संतोषजी नमस्कार, कुठून आहात आपण? नमस्कार सर. नमस्ते सर आहार बनवले की नाही अजून? सर बनवत आहे सर, आताच माझं एक्सरसाइज झालेला आहे थोडंसं. येस, किती वजन कमी केलं तुमचं बॅकग्राऊंड आणि किती वजन कमी केलं? सर मी एक शिक्षक आहे आणि या आरोग्य फॅमिलीमध्ये जॉईन झाल्याच्या नंतर माझं एकूण 16 kg वजन कमी झालेलं आहे आणि त्यानंतर त्याचसोबत माझा बॅक पेनचा जो काही त्रास होता तो पण माझा कमी झालेला आहे सर. आणि मी ज्या शाळेमध्ये टीचिंग करत होतो ते शाळा 2-3 मजली असल्यामुळे पायऱ्या चढत असताना धाप लागायची आणि माझ्या गुडघ्यामध्ये सुद्धा पेन चालू झाला होता. तो पण खूप रिलीफ मिळालेला आहे. आज रोजीला धाप वगैरे काही लागत नाही सर. अशा प्रकारचे बदल माझ्यामध्ये झालेला आहे सर. थँक्यू, बहुत बढिया, क्या बात है. थँक्यू सर, थँक्यू. तर योगेशजी असा हात वरती करा, असा माझा दिसतो असा. हा, यस, परफेक्ट. आता आपल्या तुम्हाला निरोगी राहायचंय आणि आज गुढीपाडव्याचा चांगला दिवस आहे. आपल्या कोचला पहिला फोन करायचा आहे. हा आहार तुमच्या घरी पहिला मागवून घ्यायचा आहे. बाकी सगळा बदल, कोचचं गायडन्स वगैरे सगळं मिळेल. तो आहार कसा घ्यायचा याचं सगळं सपोर्ट, मार्गदर्शन सगळं होईल, त्यांचा फॉलोअप होईल, ते सगळ्या गोष्टी करतील. आपलं काम आहे, आपला पौष्टिक आहार आपल्याला मागून घ्यावा लागतो. ओके, ते कोणी आपल्याला फ्री देत नाहीये. ओके, पौष्टिक खाल्ल्याशिवाय मजबूत एक्सरसाइज करता नाही येणार. ओके, तर आपल्या घरामध्ये तो उपलब्ध होत नाही आणि घरी तयार होत नाही. याला 350 सायंटिस्टचा रिसर्च आहे. ओके, यावरती खूप मोठा पैसा खर्च होतो आणि तो बनवायला, तो तयार करायला. ओके, याच्याबरोबर खूप मोठे सायंटिस्ट, शास्त्रज्ञांनी वर्क करून तो आपल्याला बनवलेला आहे. तो जर सकाळी तुम्ही इंटेक केला तर डेफिनेटली मी गॅरंटी देतो बॉन्ड वरती की पुढच्या 90 दिवसात तुमचं वजन तुम्हाला पाहिजे त्या वजनाला तुम्ही येणार. नाही आलात तर जेवढा काही तुम्ही पौष्टिक आहार परचेस केला असेल 90 दिवसात त्याचे सगळे पैसे रिटर्न करण्याची जबाबदारी माझी. ओके, तुम्ही फक्त कोच कडून घ्या. मला इथं सांगायचं सर वजन कमी नाही झालं, आहाराचे सगळे पैसे रिटर्न. ओके, पण 90 दिवस लगातार 1 महिना गॅप न घेता घ्यायचं. ओके, येस, थँक्यू, धन्यवाद. सगळ्यांना परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. चलो, हॅव अ नाइस डे. आई एम हेल्दी फिट. ओके, आई एम हॅपी. खुद के लिए बोलना है, आई एम हॅपी. ओके, आय एम हॅपी सर. गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला. यस, हॅपी. ओके, आय एम हॅपी. खुद से बोलना, आय एम हॅपी. मी आज स्वतःसाठी एक्सरसाइज केली, मी स्वतःसाठी आज पौष्टिक आहार घेतला आणि मी निरोगी आनंदी आहे. ओके, असं स्वतःला बोलत राहायचंय. ओके, तर मग बाकी सगळ्या गोष्टी होत्या. ओके, खुद के साथ बोलना है, खुद के साथ 2 मिनिट 1 मिनिट खुद के साथ बैठना है. मी निरोगी पाहिजे का नाही पाहिजे स्वतःलाच विचारायचं. तर 100% आतून जे उत्तर येईल त्यावरती काम करा. ओके, आणि कुठल्याही जेवण आज दुपारी संध्याकाळी कधी करताना त्या जेवणात थाळीकडे बघायचं आणि हे माझ्या शरीराला, माझ्या पोटाला, शरीराला, माझ्या पेशींना चांगला आहे की घातक आहे याचा निर्णय तुम्ही घ्यायचा. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर, थँक्यू सो मच. बाय बाय. Thank you. Have a nice day. टेक केअर. Yes. हॅव अ नाइस डे. बाय. आय एम हॅपी. आय एम हॅपी. आय एम हॅपी सर. चलो, बाय बाय. बाय बाय. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू. ओके, ऑल फॅमिली मेंबर, तुम्हाला आजचा दिवस एन्जॉय करा. येस,
येस कृष्णा सर आणि सर्व गोल्डन स्टार फॅमिलींना गुढीपाडव्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. Yes, thank you. येस